कोयची चट्ट्यावर हल्दी देंगा मग जाऊ नका येतले ते सगळं सगळ्याचे तर आम्ही चढपाक बरे जेवपाक मशीद दोघं पावले ना विनोद मेथर आणि एका गेलो त्यांचा काय करता त्यांना या फोटो माझा काढला कवर आठ का आणि तो लेख गाड्याचं लेख सगळं दिलं इथे आणि मग फोन केलं आपण घरा म्हणजे सरकारपासून सरकारी गाडी केली त्यामुळे काहीतरी जीव पडतो जमिनी शेतकऱ्यांक कितें तरी हे जातले माझी प्रबोधसाई फाउंडेशनातर्फे तांकां सदोदीत आधार आसतलो हेचे फुडें मशीन जी अवेलेबल करपाची तितली जबाबदारी आमी घेवपाचो प्रयत्न करता आणि अर्धे कॉम्पेन्सेशन अर्धे जे मशिनाचो जो खर्च आसतलो न्ही तो आमी उठयता प्रबोधसाई फाउंडेशनातर्फे फुडल्या वर्साचे जे पीक कापपाची हे आसतली तुमकां न्ही तेचो अर्धो खर्च हांव उचललो हांव म्हणजे आमच्या प्रबोधसाई फाउंडेशनातर्फे करता एक ल्हानशी आमच्या तर्फे तुमकां एक मदत आणि शेती पासून तुम्ही पयस वचचे न्ही ही शेती तुम्ही करची शेती टिकची कारण शेत म्हणजे अन्न हे आमचे पोट भरता आम्ही जरी मी स्वतः जरी शेतीत न उतरलोय तरी आम्ही जेवता आणि हे जेवता हे उत्पन्न निर्माण करणार आणि तुम्ही ज्यांना त्रासान आहात त्यांना एक मायेचो हात म्हणून पाठीशी दवरप हे आमचे कर्तव्य सो ह्या हेतूंतल्यान प्रबोधसाई फाउंडेशनातर्फे फुडल्या वर्षात तुमच्या मशिनाची प्रयत्नय करता हाडपाचो प्रयत्न आणि तेतूंतलो अर्धेक हे रेट हांव फारीक करता म्हणजे आमच्या प्रबोधसाई फाउंडेशनान माझो हो शब्द तुमकां या वर्षी सामके गरजवंत जे सारकी परिस्थिती वाईट आसा हेंकाय काहीतरी मिळवून दिवपाचो प्रयत्न आम्ही करता आमचे ल्हानशे घरचे फॅमिलीचे प्रबोधसाई हय सरकारान करचोच हे ताचे कर्तव्य त्यांचे कर्तव्य हे आमचे कर्तव्य असे नाही पण आम्ही आमचे मित्र सगळे त्रासान आसात जसे एक कुटुंब एकटो त्रासान पडटा दुसरे हात लावचो ह्या पद्धतीने आम्ही तुमकां एक बारीकशी मदत करपाचो आमचो प्रयत्न आसतलो पण आम्ही येदे उडले ना की सरकार येदे ना की आम्ही सगळ्यांक सगळी मदत करून तुमकां कॉम्पेन्सेट करपा इतकी आमची परिस्थिती ना आमची ल्हानशी एक फॅमिली ट्रस्ट स्थापन केला पण एक गरजवंतांक खंय तरी पावपाचो आमचो एक आधार हे म्हणून आम्ही आज आयिल्ले आसा हांगा आणि तुमचे बरोबर आम्ही सदीत आसतले थँक्यू नाव काय तुझे हिमाधुरी काय म्हणतात तुमचे म्हणणे आमकां मशीन दिले आणि मशीन सदी वेळोवेळी मोडांक लागले आणि ह्यो म्हणटा प्रवीण म्हणटा काय टायम जालो खूप मशिनाक तुम्ही काय म्हणून लोन घेतात म्हणून आणि अर्धवट त्यांनी पाली आयला मशीन आणि आमचा सांडला तर पाणी ना आता शेतातलं पाणी सगळं बुडलेलं असा कितले शेत तुमचे बुडलेले आहेत खूप आसात आमचे ते बुडलेले वैसरे आसा आणि थंयसरे आसा बाग बंदे कितले अंदाज कितले शेतकरी आहेत तुम्ही तरी पण 50 खणी जातला आम्ही ते खंड करता लोकांचे अच्छा ते बी आमचे स्वतःचे खंडाचे खंड भाटकार काय खंड सोडिना भाटकार काय खंड सोडिना शेती करपाक प्रोत्साहन दितो पेपरार येता आणि मंत्री येतात आणि कोण येतात आणि आमकां सांगतात की बाबा रे तुम्ही शेती करा आणि ही शेती केल्यानंतर आमच्या देशाची उदरगत जातली पण सध्या शेतकरीच बुडत चालला त्याचा काय तुम्ही तोंडान सांगला म्हणजे आमचं पोट भरला असा नाही तर त्या शेतकऱ्यांनी जे अर्ज केले गेल्या वर्षात कितके तरी आम्ही अर्ज सगळ्यांनी करून दिले ह्या शेतीची आणि आमची थोडी तरी नुकसान भरून दिवची अशी केली तर यांना मी 3-3.5 खाणे भात विकणारो माझा गेल्या वर्षा सगळा बुडला तो अनु मी करूंक ना अनु 5 जणांनी केली त्यांच्याही बावड्याचे अनु ह्या पावसाक लागून पाण्यात गेली तर मी म्हटले असं की आणि त्याचबरोबर हळजी दुखणं येतं रानडुकर वगैरे आणि ती नाश करतात शेताची ती बघून आणखी मस्तक आणखी ह्या जाता आम्ही शेती करची की सोडची बरोबर याच्यामुळे ह्याच्यावर उपाय काहीतरी सरकारान
शेतकी डिपार्टमेंटान काहीतरी करचे आणि मंत्र्यान ह्याचेर लक्ष देऊन आमची काही नुकसान भरपाई आसा ती ते आमकां थोडक्यात थोडकी तरी दिवची इतक्यान मागतो. आणखी काय मागायचं, पुढे शेत करूंक जाय पुन्हा हा, नाल्यार आमची कमार मोडली. आणि फुडाराक मशीन वेळोवेळी आमकां आणि उपलब्ध जावची. असा मागतो, इतक्यात मागतो आणि काय मागायचं. बसा, तुझं नाव काय? गणू राजाराम नाईक. काय म्हणतात शेतकरी म्हणजे खूप नुकसान झालं म्हणून? नुकसान झाली हा, शेत कापलेला याचा आणि कापूच्या आधी हा. म्हाका सांगा, गेल्या वर्षाची नुकसान झाली किंवा याच्या पहिली नुकसान तुमका गव्हर्नमेंटा कडल्यान मेळ्ळ्या? दाखव ना बरं. मशीनाचे सुद्धा फॉर्म भर. आम्ही प्रायव्हेट मशीन हाडला घातला. तुम्ही फॉर्म भरा, तुमका त्या मशीनाचे पैसे गावतले. फोटो सुद्धा काढून दिले. फोटो सुद्धा सगळे काढून शेताचे दिले, कापल्याला ह्याचे दिले, मशीन हाडतात त्यांचे आम्ही फोटो सांगतात का सगळे शेतकी खात्यात ते आम्ही करून देतो कागदपत्र. पण त्याच्या पुढे आमकां ती देणगी काय असा सरकार दिता म्हणटा ती केव्हाच मेळांक ना. ती खंय वयता, खंय कागद वयतात हे आमकां समजांक शकना. ते काय आमकां ह्यो पैसो मेळना ना. मी आता इतकी जाणटी बायल शेत करता, ते सगळं शेत बुडटा. माझ्याकडे धड मनीस ना, शेताक कोण मशीन काय सारख्या मेळना. बरोबर आहे. आणि शेत कसा करतलो आणि मी त्याच्यावरच पोट भरतो. बरोबर. आणखी काय माझ्याकडे जोडणारो कोण ना, त्या शेतावरच पोट भरतोय मी. आणि अशी जर नुकसान झाली आले शेत करून फायदो का? तुम्ही सरकार म्हणता शेतकरा, सरकार म्हणता शेतकरा ह्या फॉर्म भरून दी, त्या फॉर्म भरून दी. फॉर्म भरून दिला काय ते तो एक पैसो मेळना ना.